फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने आईला उद्धट बोलल्याच्या कारणावरून अज्ञात व्यक्तीची डॉक्टरला मारहाण. फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचे काम बंद आंदोलन. पोलिसांनी तात्काळ संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी रुग्णालयातील डॉक्टरांची मागणी. डॉक्टरला मारहाण करणारा संबंधित व्यक्ती हॉस्पिटलमधून बाहेर जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला कैद. फलटण पोलिसांकडून तपास सुरू. हे उपजिल्हा रुग्णालय फलटण या ठिकाणी नेहमीप्रमाणे सकाळी ओपीडी 8:30ला सुरू होते. आज ओपीडीच्या टायमिंगमध्ये सकाळी 11 ते 11:15च्या दरम्यान एक रुग्ण जो काल येतात महिला रुग्ण म्हणून ओपीडीमध्ये आला होता औषधोपचाराकरता, आणि त्यांना जे ओपीडीमध्ये जे डॉक्टर आहेत आमच्या विविध त्याच्यापैकी एक डॉक्टर गायकवाड म्हणून ट्रीटमेंट काल त्यांनी केली, आणि त्या ट्रीटमेंटच्या दरम्यान त्यांना भाषा योग्य वाटली नाही असं त्यांची तक्रार होती. त्यानुसार ते आणि त्यांची 4-5 मुलं किंवा जे काही त्यांच्यातनं आपतिष्ट असतील ते एकत्र 11 ते 11:15च्या दरम्यान ओपीडीमध्ये आले, आणि आल्यानंतर त्यांनी शेजारी 2-3 दुसरे महिला डॉक्टर पण होते त्यांच्यासमोर. नियमित कामकाज चालू होतं रुग्ण तपासण्याचं, बाह्य रुग्ण तपासण्याचं. त्या दरम्यान त्यांच्या 2 कानाखाली मारल्या त्यांनी. माझ्या आईला अशा प्रकारे का बोलला असा त्यांचा एकंदरीत व्ह्यू होता काल जो बोलला. आज कोणताही प्रकार घडला नाही, की आज हा फक्त पडसाद आहे की काल त्यांच्या आईला जी काही ट्रीटमेंट मिळाली बोलण्यात ना की त्यांना योग्य वाटलं नाही त्यांच्या डॉक्टरकडून, ते जाब विचारणा करता आले होते असं एकंदरीत आम्हाला दिसलं. आम्ही सर्व बाहेर होतो. मी एक्सरेमध्ये काम करत होतो, समोरच आमचं डिपार्टमेंट आहे. हे सर्व आवाज आल्यावरती आम्ही तिथे गेलो, त्यांच्याशी बोललो असतं. त्यांच्याकडून त्यातनं स्वतः जनितनं मारहाण केली. त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की बाबा माझ्या आईला शाब्दिक शब्द व्यवस्थित वापरले ह्या डॉक्टरनी, त्याच्यामुळं आम्ही हे प्रकार आजचा केलेला आहे. तर हा संपूर्ण प्रकार जर पाहिला तर हा पूर्णत्न प्रकार हा लज्जा उत्पन्न करणार आहे. सर्व कर्मचारी शासनाचे आहेत. आम्ही रुग्णसेवा देतो. सुरुवात रुग्णाची कोणतीही तक्रार नाही याच्यामध्ये. जे डॉक्टर ज्यांच्या बाबतीत हे घडले हे गेल्या जवळपास 10 वर्षापासून इथं काम करतात, त्यांच्याबद्दलही आज अखेर कोणाची कसलीही तक्रार नाही. तर आमचे एक कर्मचारी यांच्या वतीने एक विनंती राहील, आग्रहाची विनंती राहील की अशा प्रकारचं रोज हे चालू आहे फलटणमध्ये. एक तर आमचं हे हॉस्पिटल बंद करून आम्हाला बाहेर द्या, किंवा इथं कुठंतरी याचा प्रतिबंध घाला. चूक नसताना ते भीक नको पण कुत्र्यावर अशा अवस्था आज कर्मचाऱ्यांची होऊन बसलेले फलटणमध्ये. रुग्णसेवा देता येईल आणि रुग्णसेवेचं काम हे पार पाडता येईल एवढी माझी सर्वांना विनंती राहील. याच्यामध्ये महिला रुग्णाचं नाव काय सांगता येईल का? काल पण आले होते. नाव आम्हाला माहित नाही, आम्ही ओळखू शकतो कारण स्वतः मी उभा असताना त्या बोलत होत्या. त्यांची मुलं पण कालचा केस पेपर आहे त्यांचा, पण त्यांच्या नाव असेल ना केस पेपर असतं ना, नाव असतंय. घ्या ना माहिती द्या. द्या ना माहिती, पत्रकारांना माहिती द्या ना केस पेपर काढा द्या. कारण तुम्हाला ते नाव लागेल का पुढे होय, पण तो चेहरा ज्याने पाहिलाय, कारण कालचे 400 ते 500 ओपीडी झालेले असते, त्याच्यातलं नेमकं नाव कोणतं महिलामध्ये, कारण महिला एक नाही झालेली. मध्ये आले ना ते. हा, ते नाव सर्च करतील ना ते. त्याच्यामध्ये पोलिसांचं काम चालू आहे. आम्ही सर पोलीस स्टेशनला तसेच तक्रार देतो प्रशासनाच्या वतीनं. आमचे जे वरिष्ठ जिल्हा शल्य चिकित्सक साहेब आहेत, तिथले जे प्रमुख आहे डॉक्टर तुमाळ सर, हे मिटिंगला सातारमध्ये कलेक्टर साहेबांच्याकडे आहेत. डीडी साहेब यांच्यापर्यंत आम्ही हा मेसेज पूर्ण फॉरवर्ड केलेला आहे. त्यांनी योग्य ती पोलीस कंप्लेंट करा म्हटले, त्यामुळे प्रशासनाने पोलीस कंप्लेंट करण्याच्या याच्यामध्ये पुढचे पावलं उचलत आहे. तुमचं काम बंद आंदोलन केलं का? सध्या आम्ही जोपर्यंत कोणतीही याच्यामध्ये दखल घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही तात्पुरत्या स्वरूपात आहे तसं काम ठप्प ठेवलेलं आहे. याची दखल घ्यावी एवढीच अपेक्षा आहे, कारण रोज हे घडते. आज जर असेल तर ठीक आहे, आणि कोणतीही चूक नसताना हे घडलं जाते, म्हणून आम्ही आज आता काम ठप्प ठेवलं.